नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, तुमची मुलं पण तोच नाश्ता करून कंटाळतात का? कंटाळत असतील तर हा व्हिडिओ एकदा नक्की शेवटपर्यंत बघा. चवीला खूप सुंदर व टेस्टी झटपट तयार होणारी रेसिपी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला. रवा तुम्ही बारीक किंवा जाड घेऊ शकता. अर्धी वाटी दही घातले व त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घातले व चांगली पातळशी पेस्ट तयार करून घेतली. तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये घालून घेतली व चांगले. तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर हे मिश्रण रात्री तयार करून ठेवावे व संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी तयार करून ठेवावे, म्हणजे चांगले मुरले जाते. बनवायला अगदी सोपे, चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारी रेसिपी. असंच नवनवीन रेसिपी बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक करायला विसरू नका. हा नाश्ता मला सकाळी हवा असल्या कारणाने हे मिश्रण मी रात्री तयार करून ठेवले होते. ज्यावेळी आपण नाश्ता बनवणार त्यावेळी मिश्रण चांगले पूर्ण फेटून घ्यावे. 1 चमचा मी त्यात इनो घातला, त्यावर थोडेसे पाणी घालून तेही चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व कट केलेली कोथिंबीर. यात मी भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर व 2 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या कट करून घातल्या. यात तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या वापरू शकता, पण मी भाज्या वापरलेल्या नाहीत. सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घेतले. गॅसवर आप्पा पॅन ठेवला व त्याला तेल लावून घेतले. नंतर पळीच्या साहाय्याने थोडे थोडे मिश्रण सोडून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे आप्पे तयार होतात. त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर तयार झालेले आप्पे पलटी मारून घेतले. बघा, दिसायला खूप सुंदर व टेस्टी असे आप्पे तयार. पलटी करून चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले. आपले आप्पे तयार. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे आप्पे तयार होतात. अर्ध्या मिश्रणमध्ये मी कांदा व टोमॅटो कापून घातला व तेही चांगले मिक्स करून पुन्हा आप्पे पात्राला तेल लावून त्यात मिश्रण सोडून घेतले. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे आप्पे तयार. बघा, दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारी, लहानांप्रमाणे मोठ्यांना सुद्धा आवडणारी रवा आप्पे तयार. हे आप्पे तुम्ही चटणीसोबत किंवा सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपी आहे. मुलांना जर एकदा बनवून दिली तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी झटपट तयार होणारी रेसिपी. कमीत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.